ते काय म्हणले तुम्ही सांगा मला आता. तालुका वाईज हा डेटा म्हणल्यावर तालुका वाईज नसतो. आहे का आता डेटा म्हणजे ज्याला प्रमाणपत्र मिळालंय त्यो घरावाईज म्हणा, तालुका वाईज कशाला घरावाईजा झाला देव. आता मात्र मुंबईच्या सगळ्या मराठा बांधवावर जबाबदारी आजची वाढली. थोडं जेवणाचं आणि पाण्याचं या लेकरांना तातडीनं करा आणि सगळ्यांनी तिकडे बाजूला जाऊन आराम करा. ते ग्राउंड कुठे बघा, सगळे तिकडे चला. आझाद मैदानचा निर्णय उद्या 12 वाजता आपण घेणार. आणि मी जर सरकारला पुन्हा एकदा सांग, जर आझाद मैदानकडे निघालो तर मागं वळणार नाही. मग आता ही सरकारला द्यायचा का आजचा आणि रात्रीचा वेळ द्यायचा का सरकारला? जाऊ द्या, एवढं करतात का बघू. नाही उद्या त्याला निघाले ते काळ्या दिशेने. आज कुणी आझाद मैदान आणि सगळेजण आराम करा. आपण याच्यावरती अभ्यास करतो. जरा मी आता काय करतो, वकील बंधू मुंबईतले महाराष्ट्रातले काही अभ्यासक राहते, आम्ही याच्यावरती चर्चा करतो. नको नको त्यात जाऊ दे. आपल्या पोरायचं कल्याण करायचं, आपलं भंगारात नाव नाही घ्यायचं आपण. चला सगळेजण तिकडे चला. माझ्या गाडीला रस्ता द्या. तुम्ही लय लोटेदार राहो असं असतं का कुठं? तुम्ही सगळ्याच गाड्या देता सोडून मैत ढकलीत आम्हाला. नाही उपोषण सुरू झालं ना, जेवण कसं काय करता येईल? आता सकाळी 11 वाजतापासून सुरू झालेले आहे आमरण उपोषण. तापच झालं. उद्यापासून उपोषण करा असं म्हणते ती. नाही नाही, मला काय होणार आहे 2 दिवसांनी? काय होणार नाही ना. उद्या शेवटची संधी देऊ असं म्हणते ती. बरोबर चला. काय होणार नाही. आज आणि उद्या भाव एवढं शरीर नाही थकलेलं, कारण शरीर चांगलं साथ देत. माझ्या मायबाप लेकराचं कल्याण होईपर्यंत शरीर थकत नाही माझं. काय डोकं तुम्ही शिकणार मार्गाने देऊन देता. मुलं सोडले ते बी घ्या असं म्हणलं. अरे मी मराठ्यांचा लॉस होऊन देणारा पोरगच नाही. नाही तर मी कागद घेऊन घेतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.